गुरुचरित्र ग्रंथाच्या चिंतन साधनेमध्ये अंतःकरण श्री गुरुचरित्र ग्रंथ आणि त्या ग्रंथामधला सिद्ध नामधारकाचा जो भावसंबंध आहे, त्या भावसंबंधाचा विचार करताना फार अंतःकरण पुलकित होता, अंगावर रोमांच उभा राहतात. 16व्या अध्यायाच्या प्रारंभी या शिष्याच्या आणि सिद्धांच्या संवादामध्ये एक असा भाव प्रगट केलेला आहे सिद्धांनी की हे नामधारका, तू जे मला प्रश्न विचारित आहेस त्या प्रश्नानं मला खूप आनंद होत आहे. जणू काही मीच काहीतरी सगळं विसरून गेलो होतो. अविद्या मायेच्या कुठंतरी गाढ झोपेमध्ये मी होतो, पण तू मला जागं करीत आहेस. तुझे माझ्यावर उपकार आहेत. सज्जन हो, गुरु म्हणत आहेत शिष्याला की तुझे माझ्यावर उपकार आहेत. हा एक आगळा वेगळा विलक्षण गुरुच्या हृदयातला भाव हा पाहायला फार दुर्मिळ आहे. शिष्य म्हणतात की हे सद्गुरुनाथा, आमचे तुमच्यावर उपकार आहेत. परंतु इथं गुरु म्हणतायत की हे बा शिष्या, हे लाडक्या माझ्या लेकरा, तुझ्यामुळं मला गुरुचरित्र आठवत आहे. तू मला विचारित आहेस. जशी ज्ञानेश्वरीमध्ये एक फार गोड ओवी आहे पहा, तान्ह्याचे लागता झटे ते तो अधिकची पान्हा फुटे. तसं हे जे सिद्ध नामधारकाचा संवाद आहे, या संवादामध्ये सिद्ध आणि नामधारक या दोघांचा जो भावबंध आहे, तो भावबंध फार विलोभनीय आहे, फार गोड आहे. शिष्यांनी आपल्या गुरुसोबत वागत असताना आणि गुरूंनी आपल्या शिष्यासोबत वागत असताना हा जर सिद्ध नामधारकाच्या संवादाच्या प्रत्येक अध्यायामध्ये पहिल्या ज्या 7, 8, 10 ओव्या येतात, त्या ओव्यातलं नातं मला फार गोड वाटतं. अहो, ते शिष्याला म्हणत आहेत गुरु की तू माझा प्राणसखा आहेस, तू माझा प्राणप्रिय मित्र आहेस. अरे, तू विचारत आहेस म्हणून मला हे सगळं सुखमय गुरुचरित्र आठवत आहे. जणू काही अज्ञानाच्या अंधकारामध्ये मी असा पिडून गेलो होतो, परंतु तुझ्या प्रश्नाचं अमृत, तुझ्या प्रश्नाच्या सुधामृत सागरामध्ये तू मला जेव्हा लोटलंस तेव्हा मला खूप आनंद झाला. बाबा रे, तू माझ्यावर उपकार केलास. मी तुझ्यावर खूप संतुष्ट आहे. तू पुत्रपौत्रानं समृद्ध होशील. तुझ्या घरामध्ये कधी दैन्य राहणार नाही. तू गुरुकृपेचं लेकरू आहेस. सगळे लोक तुला मान देतील. हे माझं हृदय तुला बोलत आहे. अरे, अष्ट ऐश्वर्य तुझ्या घरी नांदतील. वस्तुतः मुळात गुरुचरित्रच कामधेनू आहे आणि ती तुला सांगण्याचा मला जो आनंद वाटत आहे. आणि खरं सांगू का, वडिलांच्या सहवासापासून गुरुचरित्र ग्रंथाबद्दलची ओढ निर्माण झाली. नित्य वाचनानं ती वाढत गेली. परंतु कोणाला तरी सांगावं आणि कुणीतरी ऐकावं याचा जो आनंद आहे, तो आनंद जो सिद्ध आणि नामधारक उभयता घेत आहेत, त्या आनंदाची थोडी तरी चव कळावी, त्या आनंदाच्या क्षेत्रामध्ये आपल्याला थोडा तरी विहार करायला मिळावा, हा हेतू आहे. बरं, नाही तरी मी सांगावं एवढी माझी योग्यता नाही. परंतु केवळ त्या आनंदाच्या अभिलाषेनं आपल्यासमोर हे गुरुचरित्राचं चिंतन, निरूपण, निवेदन, एक भाव आपल्यासमोर ठेवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. 15व्या अध्यायामध्ये सर्व शिष्यांना वेगवेगळ्या तीर्थयात्रेला जाण्याचं महाराजांनी सुचवलं, नव्हे आज्ञा केली. त्यावेळेस हा विचारतो नामधारक की हे सिद्ध महाराजा, सगळेजण निघून गेल्यानंतर महाराज काही एकटेच राहिले? एकटे राहिले तर कुठं राहिले? जिथं राहिले तिथं त्यांनी काय केलं? का त्यांच्यासोबत कुणी एखादा होता? आता मला खूप उत्सुकता लागली आहे की माझे सद्गुरू काय करीत असतील. स्वामी नरसिंह सरस्वतींनी सगळ्या शिष्यांना पाठवल्यानंतर, तीर्थयात्रेला पाठवल्यानंतर आपण काय केलं ह्याची मला खूप उत्सुकता आहे. सज्जन हो, साधनेमध्ये, संत सेवेमध्ये
गुरुचरित्राच्या सेवेमध्ये उत्सुकतेला फार प्राधान्य आहे. आपण किती उत्सुक आहोत, आपल्या आनंदासाठी किती उत्सुक आहोत. कधी कधी काय होतं, गुरुची सेवा करत असताना मी करतोय म्हणून होतंय बरं, असा एक शिष्यामध्ये सात्विक का होईना पण एक थोडा विकार प्रगट होतो. सज्जन हो, थोडं आपण त्याच्यापासून जपूया. त्यांना हवं आहे म्हणून मी सेवा करीत आहे या प्लॅटफॉर्मवरून उठा आणि मला हवं आहे म्हणून मी सेवा करीत आहे. मला हवं आहे बरं का, गुरुची सेवा मला हवी आहे हा आनंद आहे, आणि गुरुला माझी आवश्यकता आहे. इथं थोडी गडबड आहे बरं का. या गडबडीपासून आपण सावध राहिलं पाहिजे. मला उत्सुकता आहे की गुरु महाराज मग एकटे राहिले का, मग एकटे राहिले तर त्यांचं सगळं त्यांचं एकट्यानंच करावं लागलं का दुसरं कोणी होतं. तर सिद्धांना राहवलं नाही. अरे अरे म्हणले, मी एकटा होतो, मी एकटा तिथं होतो. मी आणि गुरु महाराज तुला सांगू आम्ही कुठं होतो. आता मी ज्या गंगाखेडमध्ये बसून आपल्यासमोर हे गुरुचरित्राचं चिंतन ठेवत आहे, त्या गंगाखेडपासनं पश्चिमेला 30 किलोमीटर अंतरावर एक महान पुण्यपावन सदाशिव आशुतोष भगवंताचं एक दिव्य ज्योतिर्लिंग आहे बरं का, परळी वैद्यनाथ. तर परळी वैद्यनाथला महाराज थांबले. तिथं अंबा भवानी आहे, आरोग्य भवानी आहे. तिथल्या महादेवाचं नाव त्या आरोग्य भवानीमुळंच वैद्यांचा नाथ, आरोग्याचं संरक्षण करता असा हा वैद्यनाथ. आणि त्या वैद्यनाथाच्या सान्निध्यामध्ये 1 वर्षभर नरसिंह सरस्वती स्वामी महाराज राहिले बरं. आणि त्या काळखंडामध्ये सिद्ध नामधारकाला सांगत आहेत की मी होतो तिथं. मग महाराज तुम्ही तिथं होतात, मग वर्षभरामध्ये असं काही घडलं का की ज्याच्यामुळं मला काही गुरुसेवेचे सूत्र मिळतील, मला काही गुरुसेवेचं मार्गदर्शन मिळेल, गुरुसेवा करताना काय करावं आणि काय करू नये, गुरुसेवेचा विधीही मला कळेल, आणि गुरुसेवेमध्ये निषेध काय आहे, काय करू नये याची मला दक्षता घेता येईल, असं काही घडलं का हो त्या वर्षभरामध्ये. काय बोलले असतील तुम्हाला महाराज. त्यांचं सहज बोलणं हाच उपदेश असतो. आणि असं मला तुम्ही सांगा. अशी विनवणी सिद्धांच्या प्रती नामधारकानं केलेली आहे की एकदम सिद्धांना आठवलं. अरे म्हणले मला एकदम आठवलं की त्या ठिकाणी की नाही आम्ही तिथं असताना एक मुनी आला होता, मुनी होता. हां, आणि त्यानं महाराजांच्या पायावर डोकं ठेवलं आणि पायावर डोकं ठेवून स्तोत्र करायला लागला आणि विनवणी करायला लागला की मला तुम्ही तारा, मला तुम्ही तारून न्या. म्हणले काय झालं तुला. नाही म्हणला, मी अज्ञानाच्या सागरामध्ये बुडत आहे, मला तुम्ही तारून न्या. मी खूप दिवस तप केलं पण माझं मन स्थिर होत नाही, याच्यामुळं मला ज्ञानाचा मार्ग सापडत नाही. काहीतरी असं करा की ज्ञान नसल्यामुळं माझं तप वाया चाललं आहे. तुम्हाला पाहिल्याबरोबर मला हर्ष झाला, मला आनंद झाला आहे. तुम्ही काहीतरी करा की तुम्ही जगाचे जगद्गुरू आहेत, तुम्ही विश्वाला तारून नेऊ शकता, तर माझासुद्धा तुम्ही तारा. आणि असं म्हणत तो त्याचे अक्षरशः त्याचं हृदय भरून आलं, कंठ दाटून आला, त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले की हे गुरुराया तुम्ही मला तारा, मला अज्ञानाच्या सागरातून काढा. ते म्हणले तू स्वतःला मुनी म्हणवतोस, स्वतःला तापसी म्हणवतोस, मग तू गुरुशिवाय मुनी कसा झालास आणि गुरुशिवाय तपस्वी कसा झालास, असं कसं घोटाळा झाला. तर त्यावेळेस तो म्हणला काय सांगावं म्हणला महाराज, मला माझे एक गुरु होते पण त्या गुरुमध्ये काही मजा नव्हती. आता गुरु काही मजेचा विषय आहे बरं का, मजेचा विषय आहे का. नाही म्हणला, ते जे गुरु होता ना म्हणला, तर ते गुरुपणा नव्हता म्हणला. ते मला फार कठोर बोलत होते, मला फार रागाभरीत होते, मला शिव्या देत होते. त्यांचं एक वाक्य म्हणजे मला आतोनात दुःख व्हायचं. असंच मला बोलायचे आणि सांगू नये ते सांगायचे, जे करू नये ते काम मला करायला लावायचे, मला हलके सालके काम करायला लावायचे. आणि मी जर त्यांना म्हणलं की अहो मला अंतःकरण स्थिर करायचं आहे,
आणि तुम्ही काहीतरी मला मार्गदर्शन करा, तर ते माझ्यावर रागवायचे आणि कठोर बोलायचे, माझ्यावर कोप करायचे आणि मला म्हणायचे की तुझं काही मन स्थिर नाही, त्याच्यामुळे मी काही तुला सांगत नाही. मला कंटाळा आला त्या गुरुचा, आणि त्या गुरुचा कंटाळा आला म्हणून मी त्या गुरुला सोडून दिलं. आता मात्र नरसिंह सरस्वतींच्या चेहऱ्यावर थोडंसं स्मित हास्य आलं. अरे 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 अरे, त्यांनी गुरुचरित्रामध्ये तर फार उदाहरण असं कठोर दिलेलं आहे की एखादा मूर्ख आपुल्या घरी मळ विसर्जी देव्हारी आणि आपले अदृष्ट आयशे परी म्हणून सांगे सकळी का. म्हणजे आपल्या देवघरात आपणच घाण करायची आणि आपणच लोकांना सांगायचं की काय करावं हो, माझं नशीबच असं आहे. असं तुझं वागणं आहे. गुरुला सोडून जाणं म्हणजे आपल्याच देवघरामध्ये आपण मळ करणं, कचरा करणं, घाण करणं. अरे 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 अरे, हे कोण तू स्वतःला मुनी म्हणून घेत आहेस, तपस्वी म्हणून घेत आहेस? अरे तुझ्यासारखा तर आत्मघातकी तूच आहेस. आपलं नाक कापून घेऊन दुसऱ्याला अपशकुन करणारा आहेस तू. आपले दोष न पाहता गुरुचे दोष तुला टळटळ दिसत आहेत. तुला कसं, तू कुठून ज्ञानी झालास आणि तुला कोणी ज्ञानी केलं? अरे तू जे बोलत आहेस आणि गुरुबद्दल जे सांगत आहेस, बाबा रे, त्याला अध्यात्मामध्ये गुरुद्रोह म्हणतात. असा तू अल्पबुद्धी गुरुद्रोही आपल्या गुरुचे दोष उच्चार करतोयस. तुला ज्ञान कसं मिळेल? अरे तुझे सद्गुरू तुझ्या जवळ होते. सोन्याचा हांडा जवळ असताना दरिद्र्यासारखा तू रानोरान हिंडायलास. तुझा गुरु अक्षरशः कामधेनू कल्पवृक्ष आहे आणि त्याला सोडून तू माझ्याकडे यायलास? नाही, हे चूक आहे, असं करू नको. अरे जो कोणी गुरुद्रोह करणारा असेल त्याला इहलोकामध्ये आणि परलोकामध्ये कुठं ज्ञान मिळणं शक्य नाही. जो गुरुची सोय जाणतो, गुरुवर प्रेम करतो, गुरुची भक्ती करतो, गुरुची सेवा करतो, अरे त्याच्या सेवेनं त्याला वेदशास्त्र सगळं येऊन जाईल. गुरु जर संतुष्ट झाला तर त्याच्या संतुष्टतेमध्ये जे आहे तोच आनंद आहे, तोच परमानंद आहे, तोच परमात्मा आहे. अरे एक गुरु संतुष्ट व्हावेत, अष्टसिद्धी तुझ्या घरी नांदतील आणि तू असा गुरुद्रोह करीत आहेस. नरसिंह सरस्वती त्यांच्या मूळ स्वभावाला थोडासा बाजूला ठेवून कठोरपणे महाराजांनी यावेळेस त्याचं एक बौद्धिकरित्या ताडन केलं आणि तो मात्र त्रस्त झाला, परेशान झाला. म्हणला काय करू, माझी इच्छा खूप आहे, परंतु माझ्या आयुष्यात जसं घडलं तसं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही जगद्गुरू आहात, निर्गुण परमात्मा तुमच्या रूपानं अवतारलेला आले आहे. तुम्ही ज्ञानाचे सागर आहात. माझ्याकडून काय चुका झाल्यात, काय नाही झाल्यात याचा विचार न करता माझा उद्धार करावा. मी अज्ञान मायेच्या वेष्टनामध्ये गुंतलेलो आहे. मला गुरु कळाला नाही, गुरुची सेवा कशी करावी कळत नाही. स्वामी मला प्रकाश करून सांगा, मला प्रकाशून सांगा. तुम्ही विश्ववंद्य आहात, गुरुमूर्ती आहात. माझं मन कसं स्थिर होईल, मी कसा माझ्या गुरुला ओळखील, असा माझ्यावर उपकार करा. आणि असं म्हणून त्यानं साष्टांग नमस्कार स्वामी नरसिंह सरस्वतीला घातला. त्याचं करुणावचन ऐकून सद्गुरू संतुष्ट झाले, परंतु त्यांनी सांगितलं की मी तुझी सोय नाही आहे. तुझ्या गुरुपरीक्षेस तुला जावं लागेल, तुझ्या गुरुजवळच तुला जावं लागेल. गुरुजवळ जाताना आणि गुरुची सेवा करताना किती भाव कसा असावा आणि देहाची पर्वा न करता देह जावो अथवा राहो पांडुरंगी धड भावो असं कसं असावं याच्याबद्दल मी तुला एक कथा सांगतो. असं म्हणून नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्या मुनीला एक कथा सांगितली आहे. ती कथा काय आहे याचा विचार आपण पुढच्या भागामध्ये करू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.